नमस्कार माझ्या लाडक्या ताईंनो आणि दादांनो. श्री स्वामी समर्थ. जय जय रामकृष्ण हरी. माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून आणि खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी असा एक विषय घेऊन आले आहे जो आपल्या रोजच्या जीवनाशी, आपल्या स्वयंपाकघराशी आणि थेट आपल्या घराच्या भरभराटीशी जोडलेला आहे. आजकालच्या या धावपळीच्या जगात आपण सगळेच पैशाच्या मागे धावत आहोत. नवरा बायको दोघेही नोकरी करतात, रात्रंदिवस कष्ट करतात, पण तरीही घरात पैसा का टिकत नाही? आज पगार झाला की उद्या संपतो अशी परिस्थिती काय येते? याचा कधी तुम्ही शांतपणे विचार केला आहे का? आपल्या घरात आपण अनेक गोष्टी ठेवतो, पण त्या योग्य जागी आहेत की नाही याचा विचार आपण कधीच करत नाही. आपण आधुनिकतेच्या नावाखाली आपल्या जुन्या संस्कृतीचे, वास्तुशास्त्राचे नियम विसरून गेलो आहोत. आणि मग आपण म्हणतो की मी एवढे कष्ट करते, माझा नवरा रात्रंदिवस राबतो, तरी घरात पैसा का टिकत नाही? लक्ष्मी आमच्यावर का रुसली आहे? घरामध्ये सारखी आजारपणे का येतात? घरात शांतता का नाही? ताईंनो, आजची ही कथा तुम्ही फक्त एक गोष्ट किंवा मनोरंजन म्हणून ऐकू नका, तर हे एका महान साधू महाराजांनी दिलेलं एक अद्भुत रहस्य आहे. आजच्या या कथेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की घरात पिण्याच्या पाण्याचा माठ किंवा पाण्याचा रांजण नक्की कोणत्या दिशेला असावा, तो कसा ठेवावा आणि त्याची काळजी कशी घ्यावी, ज्यामुळे साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घरात कायमचा वास करेल आणि तुमची गरिबी कायमची दूर होईल. कथा सुरू करण्यापूर्वी फक्त 2 ओळींमध्ये या कथेचं महत्त्व सांगते. आजची ही कथा जर तुम्ही मध्येच सोडून दिलीत किंवा अर्धवट ऐकलीत तर कदाचित तुमच्या दारात आलेली लक्ष्मी आणि सुखसमृद्धी तुमच्या हातून निसटून जाईल. कारण जे रहस्य आज उलगडणार आहे ते तुमच्या घराचे, तुमच्या संसाराचे आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे नशीब पालटून टाकणारे आहे. त्यामुळे तुमचे काम करत करत का होईना, भाजी निवडत असा किंवा पोळ्या लाटत असा, पण ही कथा अगदी शेवटपर्यंत आणि मन लावून नक्की ऐका. खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले एक छोटेसे पण अतिशय सुंदर गाव होते. त्या गावाचे नाव होते आनंदपूर. हे गाव जसे नावाप्रमाणे आनंदपूर होते, तसेच तिथले लोकही अगदी साधे भोळे, कष्टाळू आणि एकमेकांशी प्रेमाने वागणारे होते. गोदावरीच्या पाण्यामुळे गावातील शेती नेहमी हिरवीगार असायची. याच आनंदपूर गावाच्या एका टोकाला एका छोट्याशा जुन्या कौलारू घरात एक स्त्री राहत होती. तिचे नाव होते सावित्री. सावित्री दिसायला जितकी सुंदर होती तितकाच तिचा स्वभावही साखरेसारखा गोड होता. तिचे नाव जसे सावित्री होते तशीच ती वागण्याने, विचाराने आणि चारित्र्याने अगदी सती सावित्रीसारखीच होती. तिची दिनचर्या एखाद्या तपस्विनीसारखी होती. भल्या पहाटे ब्राह्म मुहूर्तावर उठणे, संपूर्ण घर झाडून लख्ख स्वच्छ करणे, घराच्या अंगणात गाईच्या शेणाने सडा शिंपडून त्यावर पांढऱ्या शुभ्र रांगोळीने सुंदर कमळ काढणे हा तिचा रोजचा न चुकता करण्याचा नियम होता. तिचा नवरा तुकाराम हा गावातील एका श्रीमंत सावकाराच्या शेतात मजुरी करायचा. तुकाराम खूप कष्टाळू आणि प्रामाणिक होता. तो दिवसभर उन्हातान्हात घाम गाळायचा, पण तरीही त्यांच्या घरात 18 विश्वे दारिद्र्य होते. कितीही मेहनत केली तरी घरात 2 वेळेचे अन्न जेमतेम मिळायचे. पैशाची नेहमीच चणचण असायची. कधी कधी तर घरात पीठ नसायचे तेव्हा सावित्री फक्त पाण्यावर दिवस काढायची, पण नवऱ्याला मात्र हसऱ्या चेहऱ्याने जेवायला वाढायची. सावित्रीच्या घराच्या अगदी शेजारीच एक मोठी दुमजली वास्तू होती. तो एक मोठा वाडाच होता. त्या घरात कमळाबाई राहायची. कमळाबाईचा नवरा गावातील एक मोठा आणि गब्बर व्यापारी होता. त्यांच्या घरात पैशाची, सोन्या नाण्यांची आणि धान्याची कोणतीच कमतरता नव्हती. घरात नोकर चाकर राबत होते, पण कमळाबाईचा स्वभाव अतिशय गर्विष्ठ, लोभी आणि तिरसट होता. कमळाबाईला आपल्या श्रीमंतीचा खूप माज होता. ती कधीही कोणाची प्रेमाने आणि सरळ तोंडाने बोलत नसे. ती नेहमी अंगावर भरजरी साड्या आणि सोन्याचे जड दागिने घालून मिरवत असे. आणि सावित्रीची गरिबी पाहून तर ती नेहमी तिला टोमणे मारण्याची एकही संधी सोडत नसे. सावित्री सकाळी अंगणात तुळशीची पूजा करत असली, देवाला हात जोडत असली की कमळाबाई मुद्दाम आपल्या वाड्याच्या सज्जात उभी राहून मोठ्याने हसून म्हणायची की अगं सावित्री, एवढी देवदेव करतेस, सकाळ संध्याकाळ तुळशीसमोर दिवा लावतेस, उपास तपास करतेस, पण तुझा तो देव तुला खायला देतो का गं? तुझी ती फाटलेली आणि ठिगळं लावलेली साडी काही तुझा देव बदलून देत नाही. देव फक्त श्रीमंतांचा असतो ग. तुमच्यासारख्या भिकाऱ्यांकडे लक्ष द्यायला देवाला वेळ नाही. कमळाबाईचे हे काळजाला घरे पाडणारे टोचणारे शब्द सावित्रीला बाणासारखे लागायचे. तिचा कंठ दाटून यायचा, पण ती कधीच उलटून कमळाबाईला उत्तर देत नसे. ती फक्त आपल्या डोळ्यात आलेले पाणी पदराने पुसायची, आकाशाकडे पाहून पांडुरंगाची क्षमा मागायची आणि देवावरचा आपला विश्वास कायम ठेवून पुन्हा घरातल्या कामाला लागायची. ती नेहमी स्वतःशी म्हणायची, माझ्या देवाच्या घरी उशीर आहे पण अंधेर नाही. तो कधीतरी माझी हाक नक्की ऐकेल. एक दिवस असाच वैशाख महिना सुरू होता. ऊन अगदी डोक्यावर आग ओकत होते.
कडक उन्हामुळे गावातील विहिरींचे पाणी आटायला लागले होते. उकाड्याने माणसांचा आणि जनावरांचा जीव नकोसा झाला होता. रस्त्यावर शुकशुकाट होता. सगळीकडे उन्हाच्या झळा लागत होत्या. अशाच एका दुपारी भर उन्हातून चालत एक वयोवृद्ध साधू महाराज त्या आनंदपूर गावात आले. त्या साधू महाराजांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज होते. त्यांच्या कपाळावर भस्माचे त्रिपुंड्र होते. गळ्यात रुद्राक्षाची माळ होती. त्यांच्या हातात एक लाकडी कमंडलू आणि खांद्यावर भगवी झोळी होती. ते चालत चालत कमळाबाईच्या मोठ्या वाड्यासमोर आले. खूप लांबचा पल्ला गाठून आल्यामुळे त्यांना खूप तहान लागली होती. उन्हामुळे त्यांचा घसा पूर्णपणे कोरडा पडला होता आणि पायांना फोर आले होते. साधू महाराजांनी कमळाबाईच्या वाड्यासमोर उभे राहून आवाज दिला. त्यांनी हाक मारली आणि म्हटले की माई, अरे कोणी आहे का घरात? नारायण नारायण, या संन्याशाला थोडं पिण्याला पाणी मिळेल का? खूप तहान लागलीये माई, घसा कोरडा पडलाय. कमळाबाई त्यावेळी घरात पंख्याखाली मऊ गादीवर पलंगावर झोपून आराम करत होती. तिची दुपारची वामकुक्षी चालू होती. महाराजांचा आवाज ऐकून तिची झोप मोडली आणि ती अतिशय वैतागून बाहेर आली. दारात एका मळकट कपड्यातल्या अनवाणी पायाने आलेल्या साधूला पाहून तिने संतापाने नाक मुरडले. तिने अतिशय रागाने आणि चढ्या आवाजात महाराजांना सांगितले की इथे काय अन्नछत्र आणि पाणपोई उघडली आहे का मी? येतील उठून कधीही आणि मागतील पाणी. जा इथून, माझ्याकडे वेळ नाहीये पाणी वगैरे द्यायला. माझ्या घरातल्या नोकरांना सुट्टी आहे. मला माझी झोप पूर्ण करू द्या. पुन्हा या दारात आलात तर याद राखा. असे अतिशय उद्धटपणे बोलून कमळाबाईने दरवाजा जोरात तोंडावर लावून घेतला. साधू महाराज काहीच बोलले नाहीत. त्यांनी कोणाला शापही दिला नाही. त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत हास्य होते. ते मनोमन म्हणाले, जशी ज्याची बुद्धी तशी त्याची गती. ते तिथून पुढे निघाले आणि शेजारीच असलेल्या सावित्रीच्या छोट्याशा झोपडीसमोर येऊन थांबले. त्यांनी पुन्हा हाक दिली, नारायण हरी. सावित्री त्यावेळी अंगणात बसून जात्यावर धान्य दळत होती आणि धान्य दळताना ती पांडुरंगाच्या ओव्या गात होती. महाराजांची हाक आणि त्यांचे ते तेजस्वी रूप पाहताच ती पटकन उठली. तिने आपल्या साडीच्या पदराने पिठाने माखलेले हात पुसले आणि पुढे जाऊन अत्यंत आदराने महाराजांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार केला. सावित्रीने अतिशय नम्रपणे आणि गोड आवाजात म्हटले की, या महाराज, माझ्या गरिबाच्या झोपडीत आपले स्वागत आहे. आज माझ्या दारी साक्षात नारायणच आले आहेत असे मला वाटते. उन्हातून आला आहात, खूप थकला असाल. बसा, इथे या खाटेवर. मी आधी तुमचे पाय धुण्यासाठी पाणी आणते आणि मग तुम्हाला प्यायला पाणी देते. साधू महाराज सावित्रीचा तो आदर, तिची नम्रता आणि तिचे ते भक्तिभावाने भरलेले शब्द ऐकून खूप प्रसन्न झाले. कमळाबाईच्या घरात एवढी संपत्ती असूनही तिथे माणुसकी नव्हती आणि या गरिबाच्या झोपडीत मात्र खऱ्या प्रेमाचा ओलावा होता. महाराज प्रेमाने म्हणाले की, अगं पोरी, पाय नंतर धुईन, आधी मला पिण्यासाठी 2 घोट पाणी दे. माझा जीव तहानेने खूप व्याकुळ झाला आहे. पाणी पिऊन माझा प्राण वाचव. सावित्री लगेच घरात गेली. तिचे घर छोटे असले, वरून कौले फुटलेली असली तरी घर आतून अतिशय स्वच्छ होते. वस्तू जागच्या जागी ठेवलेल्या होत्या. पण या स्वच्छ घरातही एक गोष्ट होती जी वास्तुशास्त्रानुसार अत्यंत चुकीची होती. तिने पाण्याचा जो मातीचा माठ ठेवला होता तो घराच्या दक्षिण दिशेला, म्हणजे स्वयंपाकघरात चुलीच्या अगदी जवळच ठेवला होता. सावित्रीने त्या माठातले थंडगार पाणी एका पितळेच्या स्वच्छ घासलेल्या तांब्यात काढले आणि ती तो तांब्या घेऊन महाराजांजवळ आली. तिने तो तांब्या महाराजांच्या हातात दिला. महाराजांनी पाणी पिण्यासाठी तांब्या ओठांना लावला, पण अचानक ते थांबले. महाराजांनी पाण्याचा तो तांब्या तसाच खाली ठेवून ते सावित्रीकडे अत्यंत गंभीर नजरेने पाहू लागले. सावित्री हे पाहून घाबरली. तिला वाटले आपल्याकडून काही मोठी चूक तर झाली नाही ना. तिने थरथरत्या आवाजात आणि रडवेली होऊन विचारले की, काय झाले महाराज? पाणी का नाही प्यालात? माझ्याकडून काही अपराध झाला का? पाणी अस्वच्छ आहे का? महाराज, मला माफ करा, पण पाणी प्या. साधू महाराज अत्यंत शांतपणे म्हणाले की, पोरी, शांत हो. तुझा स्वभाव खूप चांगला आहे. तुझे घरही स्वच्छ आहे. तुझे मनही निर्मळ आहे. पण हे पाणी मी पिऊ शकत नाही, कारण हे पाणी मृत आहे. ह्या पाण्यात जीव नाही. ह्या पाण्यात ऊर्जा नाही. हे पाणी प्यायल्याने माझी तहान तर भागेल, पण माझ्या शरीरात नकारात्मकता येईल. सावित्रीला महाराजांचे हे गूढ बोलणे काहीच समजले नाही. ती गोंधळून म्हणाली की, महाराज, मी अडाणी स्त्री आहे. मला तुमचे शब्द समजत नाहीयेत. मी सकाळीच गोदावरी नदीवरून हे ताजे पाणी भरून आणले आहे आणि माठही स्वच्छ घासून धुतला होता. मग हे पाणी मृत कसे असू शकते?
तेव्हा महाराज हसले आणि त्यांनी सावित्रीला खाली बसायला सांगितले. ते म्हणाले की अगं बाळे, पाणी ताजे आहे हे मला दिसतेय, पण तू घरात जो पाण्याचा माठ ठेवला आहेस तो अत्यंत चुकीच्या दिशेला आणि चुकीच्या जागी ठेवला आहेस. आणि याच एका चुकीमुळे तुझ्या घरात हे 18 दारिद्र्य आहे. तुझे आणि तुझ्या नवऱ्याचे कष्ट पाण्यासारखे वाया जात आहेत आणि तुझ्या दारात आलेली साक्षात लक्ष्मी पाणी न पिताच परत जात आहे. हे ऐकून सावित्रीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले. तिने रडत रडत महाराजांचे पाय धरले आणि ती काकुळतीने म्हणाली की महाराज, कृपया मला मार्गदर्शन करा. आम्ही खूप गरीब आहोत. माझा नवरा रात्रंदिवस रक्ताचे पाणी करून राबतो, पण आमच्या घरात पैसा अजिबात टिकत नाही. आणलेले पैसे आजारपणात किंवा कोणत्याला कोणत्या संकटात निघून जातात. मी अडाणी आहे. मला यातले काहीच कळत नाही. मला सांगा मी काय चूक केली आहे आणि मी काय करू? ताईंनो, आता इथून पुढे महाराजांनी जे अमूल्य ज्ञान दिले ते तुम्ही अगदी लक्ष देऊन, कान देऊन ऐका. कारण हे ज्ञान फक्त सावित्रीसाठी नव्हते, तर ते आज आपल्या सर्वांसाठी आहे. हे ज्ञान तुमच्याही संसाराचे सोने करू शकते आणि तुमच्या घरातील सर्व आर्थिक आणि कौटुंबिक अडचणी दूर करू शकते. महाराजांनी सावित्रीला प्रेमाने उठवले आणि समजावून सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले की पोरी, पाणी हे साक्षात वरुण देव आहेत. पाणी हेच जीवन आहे. आपल्या हिंदू धर्मात आणि वास्तुशास्त्रानुसार घरातले पाणी हे धन म्हणजेच पैशाचे प्रतीक मानले जाते. घरातला पाण्याचा माठ म्हणजे फक्त पाणी साठवण्याचे मातीचे भांडे नाही, तर ते साक्षात माता लक्ष्मीचे आणि कुबेराचे म्हणजेच धनाच्या देवाचे स्थान आहे. जिथे पाण्याचा सन्मान होतो तिथेच संपत्ती टिकते. महाराज पुढे म्हणाले की तू पहिली चूक ही केली आहेस की तू तुझ्या पाण्याचा माठ घराच्या दक्षिण दिशेला ठेवला आहेस. दक्षिण दिशा ही यमराजाची आणि पितरांची दिशा मानली जाते. या दिशेला कधीही पिण्याचे पाणी ठेवू नये. दक्षिण दिशेला पाणी ठेवल्यामुळे घरात सतत आजारपण येते, मृत्यूचे भय राहते, घरातली शांती भंग पावते आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाहून जातो. मेहनत करूनही फळ मिळत नाही. दुसरी आणि सर्वात मोठी चूक तू ही केलीस की तू पाण्याचा माठ चुलीजवळ म्हणजेच साक्षात अग्नीच्या जवळ ठेवला आहेस. पोरी, पाणी आणि अग्नी यांचे एकमेकांशी जन्मोजन्मीचे वैर आहे. जिथे अग्नी आणि पाणी एकत्र येतात तिथे घरातल्या लोकांच्या स्वभावात चिडचिड वाढते. नवरा बायकोंमध्ये सतत विनाकारण भांडणे होतात. नवऱ्याच्या कामात, व्यवसायात किंवा नोकरीत नेहमी अडचणी येतात आणि घराची प्रगती पूर्णपणे थांबते. अग्नी पाण्याला जाळून टाकतो, तसेच घरात जलसंपत्तीही जळून खाक होते. सावित्री अगदी मंत्रमुग्ध होऊन महाराजांचे प्रत्येक शब्द आपल्या हृदयात साठवत होती. तिचे डोळे उघडले होते. तिने हात जोडून विचारले की मग महाराज, मी पाण्याचा माठ नक्की कोणत्या दिशेला ठेवू जेणेकरून माझ्या घरातील दोष दूर होतील? महाराजांनी हसून उत्तर दिले की पोली, घरात पिण्याच्या पाण्याचा माठ, रांजण किंवा आजकाल जे पाण्याचे फिल्टर असतात ते नेहमी ईशान्य म्हणजे नॉर्थ ईस्ट किंवा उत्तर म्हणजे नॉर्थ दिशेला ठेवावेत. उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे. कुबेर हा देवांचा खजिनदार आहे, म्हणजेच तो धनाची देवता आहे. जेव्हा आपण पिण्याचे पाणी उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवतो तेव्हा घरातल्या पैशाची आपोआप वाढ होते. घरात नवीन उत्पन्नाचे मार्ग खुले होतात. ईशान्य दिशा ही साक्षात ईश्वराची आणि शिवाची दिशा आहे. या दिशेला पाण्याचा माठ ठेवल्याने घरात एक अत्यंत सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. घरातले लोक नेहमी निरोगी आणि आनंदी राहतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिथे पाणी उत्तर किंवा ईशान्य दिशेला शांतपणे ठेवलेले असते तिथे माता लक्ष्मी आकर्षित होते आणि अशा घरात ती कायमचा वास करते. महाराजांनी सावित्रीला फक्त दिशाच नाही सांगितली, तर पाण्याचा माठ कसा ठेवावा याचे आणखी काही अत्यंत महत्त्वाचे नियम सांगितले. महाराज म्हणाले की 1. कधीही जमिनीवर ठेवू नका. पाण्याचा माठ कधीही रिकाम्या जमिनीवर थेट ठेवू नये. माठाखाली नेहमी एखादा लाकडी पाट किंवा चौरंग असावा. काहीच नसेल तर थोडीशी तांदळाची किंवा गव्हाची रास ठेवावी आणि त्यावर माठ ठेवावा. यामुळे पाण्याचा आणि भूमीचा थेट संपर्क येत नाही आणि ऊर्जेचे संतुलन राहते. 2. माठ नेहमी झाकलेला असावा. माठ कधीही उघडा ठेवू नये. माठावर नेहमी एक स्वच्छ ताटली ठेवावी आणि शक्य असेल तर त्या ताटलीवर एक छोटासा तुपाचा किंवा तेलाचा दिवा म्हणजे पणती त्या माठाजवळ नक्की लावावा. कारण संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि जिथे पाण्याची पूजा होते तिथेच ती प्रसन्न होऊन स्थिर राहते. 3. माठ रिकामा नसावा.
पाण्याचा माठ कधीही पूर्णपणे रिकामा होऊ देऊ नये. रात्री झोपताना तर माठ पाण्याने काठोकाठ भरलेलाच असावा. भरलेला माठ हे भरलेल्या संसाराचे प्रतीक आहे. रिकामा माठ घरात दारिद्र्य आणतो. 5. स्वच्छता आणि उष्टे हात. आणि ताईंनो, महाराज आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट बोलले, जी आजकाल आपण सर्वजण विसरलो आहोत. महाराज म्हणाले की पाण्याचा माठ कधीही उष्ट्या हाताने, खरकट्या हाताने किंवा अस्वच्छ हाताने स्पर्श करू नये. माठातून पाणी काढण्यासाठी नेहमी वेगळ्या आणि स्वच्छ पेल्याचा किंवा ओगराळ्याचा वापर करावा. आपण डायरेक्ट आपला ग्लास किंवा तांब्या माठात बुडवतो, ते अत्यंत चुकीचे आहे. यामुळे पाण्यात दोष निर्माण होतो आणि घराची बरकत कायमची संपते. पाणी नेहमी शुद्ध भावनेनेच काढावे. सावित्रीने महाराजांचे हे सर्व नियम आणि शब्द अत्यंत एकाग्रतेने ऐकले आणि ते कायमचे आपल्या मनात कोरून ठेवले. तिने महाराजांची क्षमा मागितली आणि ती लगेच धावत घरात गेली. तिने तो पाण्याचा माठ दक्षिण दिशेकडून आणि चुलीजवळून उचलला. तिने तो माठ बाहेर नेऊन स्वच्छ घासला, धुतला. घरातल्या उत्तर ईशान्य कोपऱ्यात जमीन स्वच्छ सारवून तिथे एक छोटासा लाकडी पाट ठेवला. त्या पाटावर थोडे तांदूळ ठेवले आणि त्यावर तो माठ अत्यंत आदराने आणि भक्तिभावाने ठेवला. तिने नवीन थंड आणि शुद्ध पाणी त्या माठात भरले. त्यात तुळशीचे 2 पाने टाकली. त्यानंतर तिने एका नवीन आणि स्वच्छ तांब्यात महाराजांना पिण्यासाठी पाणी आणून दिले. आता ते पाणी पिताना महाराजांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान आणि तेज होते, कारण आता ते पाणी मृत नव्हते, तर ते अमृत झाले होते. पाणी पिऊन झाल्यावर महाराजांची तहान भागली. त्यांनी दोन्ही हात वर करून भरभरून आशीर्वाद दिला आणि म्हणाले की पोरी, आजपासून तुझे दारिद्र्य कायमचे संपले असे समज. तुझे हे घर लवकरच धान्याने, धनाने आणि आनंदाने भरून जाईल. तुझ्या नवऱ्याचे कष्ट फळाला येतील. माता लक्ष्मी तुझ्यावर नक्की प्रसन्न होईल. असा आशीर्वाद देऊन महाराज नारायण हरी म्हणत तिथून निघून गेले. सावित्रीने त्या दिवसापासून महाराजांनी सांगितलेल्या प्रत्येक नियमाचे अगदी काटेकोरपणे आणि श्रद्धेने पालन केले. ती रोज सकाळी उठून माठ स्वच्छ धुवायची, उत्तर दिशेला ठेवायची, पाणी काढताना काळजी घ्यायची आणि संध्याकाळी तिथे न चुकता एक तुपाचा दिवा लावून हात जोडायची. आणि ताईंनो, वास्तुशास्त्राचा चमत्कार आणि श्रद्धेचे फळ म्हणजे काय असते ते सावित्रीने लवकरच अनुभवले. काही दिवसांतच तिचे नशीब पूर्णपणे पालटायला सुरुवात झाली. तिचा नवरा तुकाराम, जो दुसऱ्याच्या शेतात फक्त मजुरी करत होता, त्याच्या आयुष्यात एक मोठा बदल घडला. एकदा गावातल्या एका मोठ्या व्यापाऱ्याच्या हिशोबाच्या वह्यांमध्ये मोठी चूक झाली होती. कोणालाच ती चूक सापडत नव्हती. तुकाराम अशिक्षित असला तरी त्याचे व्यावहारिक गणित खूप चांगले होते. त्याने चुकून ती चूक पकडली आणि व्यापाऱ्याला दाखवून दिली, ज्यामुळे व्यापाऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान टळले. तुकारामचा प्रामाणिकपणा आणि हुशारी पाहून तो व्यापारी खूप खुश झाला आणि त्याने तुकारामला मजुरीवरून काढून थेट आपल्या व्यवसायात मुनीम म्हणजे मॅनेजर म्हणून कामावर ठेवले. बघता बघता तुकारामच्या कामामुळे व्यापाऱ्याचा खूप फायदा झाला आणि त्याने तुकारामला आपल्या धंद्यात भागीदारी म्हणजे पार्टनरशिप दिली. सावित्रीच्या घरात आता पैशाचा ओघ सुरू झाला. जिथे 2 वेळच्या जेवणाची भ्रांत होती, तिथे आता गोडधोड शिजायला लागले. त्यांनी स्वतःची शेती विकत घेतली. तिचे जुने कौलारू आणि गळके घर पाडून तिथे एक सुंदर, हवेशीर आणि मजबूत पक्के घर उभे राहिले. सावित्रीच्या घरात आता सर्व प्रकारची सुख समृद्धी आली होती, पण तरीही तिच्या स्वभावात अजिबात गर्व किंवा अहंकार आला नव्हता. ती पूर्वीसारखीच सर्वांशी प्रेमाने वागायची, गरिबांना मदत करायची आणि देवाचे नामस्मरण करायची. दुसरीकडे त्या गर्विष्ठ कमळाबाईचे मात्र वाईट दिवस सुरू झाले होते. साधू महाराजांचा केलेला अपमान, घरात वास्तूचे कोणतेच नियम न पाळणे आणि गरिबांना दिलेला त्रास यामुळे तिच्या नवऱ्याच्या व्यापारात अचानक खूप मोठे नुकसान झाले. त्यांच्या मालाने भरलेल्या गाड्या लुटल्या गेल्या, बाजारात त्यांची पत गेली, त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आणि त्यांचा तो मोठा वाडा सावकाराकडे गहाण पडला. घरात रोज नवरा बायकोची पैशावरून भांडणे होऊ लागली. कमळाबाईचे सर्व दागिने विकले गेले. तिच्यावर अक्षरशः 2 वेळच्या अन्नासाठी मोहताज होण्याची वेळ आली. एक दिवस असा आला की कमळाबाईच्या घरात खायला एक दाणाही नव्हता. तेव्हा ती रडत रडत आपली मान खाली घालून सावित्रीच्या दारात आली. तिने सावित्रीचे हात पकडले आणि ती ढसाढसा रडत म्हणाली की, सावित्री, मला क्षमा कर. मी नेहमी तुझा गरिबीवरून अपमान केला.
तुला खूप टोमणे मारले, पण आज माझ्यावर भीक मागायची वेळ आलीये. मला समजले नाही की हे अचानक काय झाले. तू मात्र अचानक एवढी श्रीमंत कशी झालीस? तुझ्या घरात लक्ष्मी कशी प्रसन्न झाली? मलाही काहीतरी उपाय सांग, नाहीतर आम्ही उपाशी मरून जाऊ. सावित्री अत्यंत दयाळू आणि मोठ्या मनाची होती. तिने कमळाबाईला अजिबात हिनवले नाही. तिने कमळाबाईला जवळ घेतले, तिचे अश्रू पुसले आणि तिला घरात नेऊन आधी पोटभर जेवायला वाढले. जेवण झाल्यावर सावित्रीने कमळाबाईला तीच साधू महाराजांची वास्तुशास्त्राची गोष्ट सांगितली. तिने समजावून सांगितले की कमळाबाई, पैसा हा कष्टाने मिळतोच, पण तो घरात टिकवण्यासाठी घरातील ऊर्जा आणि वास्तुशास्त्र खूप महत्त्वाचे असते. पाण्याचा योग्य सन्मान करा, तो योग्य दिशेला ठेवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनातला अहंकार आणि दुसऱ्यांना कमी लेखण्याची सवय कायमची सोडून द्या. कमळाबाईचे डोळे उघडले. तिला तिची चूक समजली. तिने सावित्रीचे आभार मानले आणि तिनेही आपल्या घरात जाऊन पाण्याचे स्थान बदलले. महाराजांनी सांगितलेले सर्व नियम ती श्रद्धेने पाळू लागली. तिने आपला अहंकार बाजूला ठेवून देवाची भक्ती सुरू केली आणि खरोखर काही महिन्यांतच कमळाबाईच्या घरातली परिस्थिती हळूहळू सुधारू लागली. त्यांच्या नवऱ्याचा व्यापार पुन्हा थोडा थोडा सावरू लागला. तर माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, या सुंदर आणि सत्य कथेवरून आपल्याला काय शिकायला मिळते? आपण आजकाल खूप आधुनिक झालो आहोत. आपल्या सर्वांच्या घरात फ्रीज आले आहेत, महागडे वॉटर प्युरिफायर, आरो आले आहेत, पण तरीही घरात मातीचा एक छोटा का होईना पण माठ किंवा रांजण नक्की असावा आणि तो नेहमी ईशान्य म्हणजे नॉर्थ ईस्ट किंवा उत्तर दिशेलाच असावा. पाणी हे नुसते पाणी नाही, तर ते जीवन आहे आणि पाण्याचा सन्मान करणे म्हणजे साक्षात कुबेर आणि माता लक्ष्मीचा सन्मान करणे आहे. आजच तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या घरातले पाण्याचे स्थान तपासून पहा. जर ते चुकीच्या दिशेला म्हणजे दक्षिण दिशेला किंवा चुलीजवळ असेल तर आजच आत्ताच त्यात बदल करा आणि पहा, काही दिवसांतच तुमच्याही घरात कशी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, घरातील आजारपणे कशी पळून जातात आणि पैशाच्या सर्व अडचणी कशा दूर होतात. मला पूर्ण आशा आणि खात्री आहे की आजची ही रसाळ, ज्ञानवर्धक आणि तुमच्या संसाराला उपयोगी पडणारी कथा तुम्हाला खूप खूप आवडली असेल. जर तुम्हाला ही कथा ऐकायला आवडली असेल आणि तुम्हाला यातून काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमचा एक लाईक मला अशा छान छान कथा घेऊन येण्यासाठी खूप प्रोत्साहन देतो. तुम्ही तुमच्या घरात पाण्याचा माठ किंवा पिण्याचे पाणी कोणत्या दिशेला ठेवता हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आजपासून ही दिशा बदलणार असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय माता लक्ष्मी नक्की लिहा. मला तुमच्या कमेंट्स वाचायला खूप आवडेल. तसेच ही अमूल्य माहिती फक्त स्वतःपुरती मर्यादित न ठेवता तुमच्या मैत्रिणींना, तुमच्या नातेवाईकांना आणि तुमच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुप्सवर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या वास्तुशास्त्राचा फायदा होईल आणि त्यांच्याही घरात सुख शांती येईल. ज्ञान वाटल्याने ज्ञान वाढते. आणि हो, अशाच नवनवीन माहितीपूर्ण आणि आपल्या जुन्या संस्कृतीच्या सुंदर आणि रंजक कथा ऐकण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असलेली घंटी नक्की दाबा, म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तुमच्या सर्वांचा आजचा दिवस खूप खूप शुभ जाओ. माता लक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ तुमच्या घरात नेहमी सुख, शांती, आरोग्य आणि भरभराट घेऊन येवत हीच ईश्वरचरणी आणि स्वामींच्या चरणी नम्र प्रार्थना. धन्यवाद. जय जय रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.